नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा ही सकाळी रिसॉर्टमधून बेडरूममध्ये उठून आता समोर बघते तर अक्षय समोर नसतो. तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघत अक्षयला आवो आवो अशी हाक मारते, पण तिथे कुणीच नसतं. रमा विचार करते की कुठे गेलेत हे. तेवढ्यात रमाला शेजारी कॉटवर गुलाबाच्या फुलाशेजारी एक चिठ्ठी भेटते. रमा ती चिठ्ठी हातात घेते आणि त्यामध्ये अक्षय लिहिलेलं असतं की रमा, मला अर्जंट पुण्याला यावं लागलं, मला फोन आला होता, पण नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी परत येईल तेव्हा तू मला सनसेट पॉईंटला येऊन भेट. तेव्हा आता रमा म्हणते की हे काय आहे आणि किती वाईट आहे. रमा म्हणते की असं काय एवढं महत्त्वाचं काम होते आणि मला उठवायचं ना, मी सुद्धा गेले असते मग त्यांच्यासोबत. त्यानंतर आता रमा उठून ती चिठ्ठी वाचू लागते. त्यामध्ये अक्षयने लिहिलेले असते की रमा, आपलं राहिलेलं प्रेमसुद्धा आपण पूर्ण करणार आहे बरं का. संध्याकाळी मी येतोय आणि संध्याकाळी पण मला अशीच भेटायला येऊ नकोस. आणि मी ठेवलेली ती बॅग आहे ना, ती बॅग उघडून बघ. तर लगेचच रमा म्हणते बॅग. पटकन रमा आता ती बॅग आणते आणि कॉटवर ठेवून ती बॅग उघडते. त्यामध्ये आता दुसरी चिठ्ठी अक्षयने लिहिलेली असते. त्यामध्ये अक्षयने लिहिलेले असते की रमा, मला भेटायला येताना हे कपडे घाल. आणि रमा आता विचार करते की एवढं सगळं यांनी कशासाठी केलं. मला उठवलं असतं तर मी यांच्यासोबत गेले असते. रमा विचार करते की अरे यार, दिवसभर मी आता एकटी इथे काय करू, खूप बोर होणार आहे. तर तेवढ्यात रमाला शेजारी एक चिठ्ठी भेटते. त्यामध्ये आता अक्षयने लिहिलेले असते की रमा, तुला तुझ्या मनात हे सगळं झाल्यानंतर असं वाटत असेल की मी आज खूप बोर होईन, मग काय करू, पण डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, त्याचासुद्धा मी प्लान करून ठेवला आहे आणि यामुळे तुझा वेळही वाया जाणार नाही. रमा, मला माहिती आहे तू सुरुवातीला आल्याबरोबर माझ्याशी बोलणारही नाही आहे. तर आता रमा म्हणते की यांना सगळंच कसं माहिती. आणि रमा ही हसून आता डोक्याला हात लावते. तेवढ्यात आता दरवाजा उघडून रमाकडे वेटर येतो आणि वेटरने आता रमासाठी छान ज्यूस आणलेला असतो. त्यानंतर वेटर म्हणतो की मॅडम, ज्यूस घेतल्यानंतर तुम्ही छान मसाज वगैरे करण्यासाठी या, सरांनी तुमची अपॉइंटमेंट बुक करून ठेवली. आणि वेटर निघून जातो. तर रमा आता लाजून चूर झालेली असते. इकडे आता मुकादमांच्या घरी मधुमती ही चहा पित असते. तर तेवढ्यात आता जोराने अक्षय आतमध्ये येतो आणि वर जाऊ लागतो. तर तेवढ्यात आता अक्षयचे लक्ष मधुमतीकडे जाते. मधुमतीसुद्धा अक्षयकडे बघत म्हणते की या आलेत का. मधुमती म्हणते की चला, समध्यांचा लाडका अक्षय आला. तर अक्षय म्हणतो की आजी कशी आहेस तू. चहाचा कप खाली ठेवत आता मधुमती म्हणते की जिती हाय. आणि पटकन आता बूट घालून अक्षय तसाच आता मधुमतीच्या पाया पडू लागतो. तर मधुमती म्हणते की बूट घालून पाया पडायचं असतं का. अक्षय पुन्हा मधुमतीकडे बघतो आणि बूट काढत पाया पडतो आणि जाऊ लागतो. तेवढ्यात मधुमती अक्षयला थांबवत म्हणते की अरे तू कुठं चाललाय, बस की. अक्षय पुन्हा मधुमतीकडे बघत सोप्यावर बसतो. मधुमती म्हणते की तुझी बायको कुठे आहे रामा. अक्षय म्हणतो की अगं आम्ही फिरायला गेलो ना, ती तिकडेच आहे, मी आलो, पुन्हा जाणार आहे. तेव्हा आता मधुमती म्हणते की काय रे, असं घरात काही कामं नाही वाटतंय, फिरायला जातात तुम्ही, असं बायकांना घेऊन घराच्या बाहेर फिरायला जाऊ नये. अक्षय म्हणतो की आजी तू आहे तशीच आहे, एका पैशाचा सुद्धा फरक पडलेला नाहीये. मधुमती म्हणते की माणसाने आपली पायरी ओळखून राहायला पाहिजे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आजी, इतक्या वर्षांनी आपण भेटलोय, जरा प्रेमाने माझ्याशी बोल की. मधुमती म्हणते की प्रेम कसलं आलंय प्रेम. मधुमती म्हणते की इतक्या वर्ष तुझी आजी जिद्दी आहे की मेली याची सुद्धा तू चौकशी केली का, आणि तुझ्या लग्नात देखील तू बोलावलंस का मला. मधुमती म्हणते की त्याचं काय आहे ना, तुझ्या आजीने या घराला शिस्तच लावलेली नाहीये, पण तू काही आता काळजी करू नको, मी आले ना. तर तेवढ्यात आनंद आणि जान्हवी खाली येतात. आणि जान्हवी आता अक्षयला म्हणते की अरे तुम्ही आलात. जान्हवी म्हणते की रमा कुठे आहे. तर अक्षय म्हणतो की अगं वहिनी, मी एकटाच आलोय. आणि अक्षय आनंद आणि जान्हवीकडे बघतो. तर त्यांचा सगळा पोशाख बदललेला असतो. अक्षय म्हणतो की अरे हे सगळं काय. इकडे आता रमा ही रिसॉर्टमध्ये छानपैकी मसाज करायला आलेली असते. तर एक लेडीज आता रमाची मसाज करत असते. तेव्हा ती लेडीज म्हणते की मॅडम, आता मी तुमच्या पायाची मसाज करते. तर रमा म्हणते की राहू दे आता, बस झालं, तुम्ही आता आराम करा.
तेव्हा आता ती लेडीज म्हणते की अहो नाही मॅडम आम्हाला याचे पैसे मिळतात आणि दाखवा इकडे मी तुमच्या पायाची मसाज करते. अहो मॅडम असं काय करताय, इथे ज्या लेडीज येतात ना त्या अजून आम्हाला मसाज करायला सांगताय आणि तुम्ही तर मसाज करू नका असं बोलताय. तेव्हा आता लगेचच ती लेडीज म्हणते की दाखवा मी तुमच्या आता डोक्याची मसाज करून देते आणि सरांनी तुमच्यासाठी एक रेकॉर्डिंगचा मेसेजसुद्धा ठेवला आहे बरं का. आणि पटकन आता ती रेकॉर्डिंग आता रमाला ऐकवते. त्यामध्ये अक्षयने म्हटलेले असते की रमा आपण जशी गाडी स्टार्ट करतो ना आणि इंजिन आता गरम होऊन आता आवाज मारू लागते आणि आपण इंजिन पुन्हा गार करतो तर त्यासाठी आपल्या बॉडीला सुद्धा हे असंच लागतं. आपण जेव्हा भरपूर श्रम वगैरे करतो ना तेव्हा बॉडीचा थकवा घालवण्यासाठी याची गरज असते. अक्षय म्हणतो की रमा इतक्या दिवसाचा स्ट्रेस तुला आलेला आहे त्यामुळे सगळं काही तू व्यवस्थित मसाज करून घे आणि तुझा स्ट्रेस घालव. आणि रमा तो मेसेज ऐकताच खूप खुश होते आणि विचार करते कसे आहात तुम्ही आणि आता मी मसाज करूनच घेते असे आता रमा विचार करते. लेडीज आता रमाला म्हणते की तुम्ही किती लकी आहात मॅडम, सरांना सगळं काही तुमच्या मनातलं कळतं. इकडे आता रमा मसाज करत असताना विचार करते की काही जरी झालं ना तरी मी थोडं तरी रागावणार आहेच यांच्यावरती. इकडे अक्षय आता आनंदच्या जवळ येतो आणि आनंदला म्हणतो हे काय आहे सगळा एवढा कपड्यामध्ये बदल. तर हळूच आनंद म्हणतो की आजींनीच सांगितलं मधुमती आजी. तर मधुमती म्हणते की हो मी सगळं यांना बदलायला सांगितलं. तर अक्षय हसू लागतो. मधुमती म्हणते की पुरुषांनी कुर्ते घालायचे आणि बायकांनी काठापात्राच्या साड्या. आणि लगेचच मधुमती आनंदला म्हणते की आता मी सांगितल्याप्रमाणे बायकोला आदेश दे आनंद. आता आनंद त्याची सगळी मनाची तयारी करून मोठ्या दमाच्या आवाजात म्हणतो की मी सांगतोय जानू जानवी. आणि मोठ्या दमात आता आनंद म्हणतो जान्हवी जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. तर रागाने जान्हवी आता आनंदकडे बघते. तर आता जान्हवी काही एक न ऐकता मोबाईल बघू लागते. तर आता आनंद म्हणतो की आजी बघ ना ग ती ऐकतच नाही. आणि आता मधुमती जान्हवीकडे बघत म्हणते की जान्हवी कुठेही तुझं लक्ष. पटकन जान्हवी उठून उभा राहते आणि चहा आणायला जाते. जाता जाता आनंद म्हणतो की एकदम मस्त गरमागरम चहा घेऊन ये. इकडे आता रमाने मसाज केल्यानंतर रमा ही अक्षयने सांगितल्याप्रमाणे सगळे कपडे घालते आणि रमा आता अतिशय मॉडर्न बनलेली असते. कानात कुंडले आणि हातात बांगड्या घालून आता रमा खुश होऊन खनखन असा बांगड्याचा आवाज करत आता खूप खुश झालेली असते आणि अक्षयच्या प्रेमात हरवून गेलेली असते. इकडे आता अक्षय हा मधुमतीकडे बघत म्हणतो की आजी तुला असं वाटत असेल मी सुद्धा ॲरोगंट आहे, आगाऊ आहे, पण तसं नाहीये. अक्षय म्हणतो की तुला जर वाटत असेल मी सुद्धा हे असेच कपडे घालावं आणि असं बदलावं तर मी असं काही करणार नाही. तेव्हा मला तू फोर्स करू नकोस असे आता अक्षय मधुमतीला सांगतो. तर मधुमती म्हणते की आता तू मला सांगणार आहेस का कसं वागायचं ते तू मला शिकवणार का अक्षय. बोट करत मधुमती म्हणते की हे बघ अक्षय. मधुमती म्हणते की माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही अक्षय. अक्षय म्हणतो की ऐक ना आजी माझ्या बायकोला मी तिला तिकडे एकटीला सोडून आलोय. हे सगळं करायला माझ्याकडे वेळ नाहीये. अक्षय म्हणतो की तू जे काही वागतेस ना आणि तुझं जे काही म्हणणं आहे ना त्याचा मी आदर करतो. अक्षय म्हणतो की पण आमचे सुद्धा काही विचार आहेत आणि त्या विचाराप्रमाणे आम्ही जगतोय तेव्हा आमची यामध्ये काहीच चूक नाहीये. आणि याच्यावर पुन्हा जर तुला चर्चा करायची असेल ना तर मी परत आलो ना आपण याच्यावरती निरर्थक सगळी चर्चा करू. आत्ता मला वेळ नाहीये असे अक्षय म्हणत जाऊ लागतो. पण तेवढ्यात अक्षयला कॉल येतो. तर आता तेवढ्यात रमा फोन करून म्हणते कुठे आहात तुम्ही, पुण्यातच आहात का आणि अजून काम नाही झालं का. मधुमतीकडे बघत अक्षय म्हणतो नाही काम नाही झालं अजून पण येतो मी. रमा म्हणते खरं तर मला तुमच्याशिवाय करमत नाहीये. काय करू मी इकडे एकटी, कधी येताय तुम्ही. रमा म्हणते की नक्की याल ना. तर ला अक्षय म्हणतो की अगं असं काय करते, येणार म्हणजे येणार. रमा म्हणते बरं ऐका ना. रमा म्हणते की ऐका ना तुम्ही काही खाल्लं का. अक्षय म्हणतो नाही मला फार भूक नाही लागली पण मी ओके आहे. रमा म्हणते की असं समजा की गाडीला म्हणजे बॉडीला गाडी समजा आणि गाडीमध्ये आपण पेट्रोल भरतो ना तसंच मग स्वतःसाठी सुद्धा काहीतरी खाऊन घ्या. अक्षय म्हणतो अच्छा. अक्षय म्हणतो माझाच डायलॉग मला समजावणार का. अच्छा काम आटोपलं की मी लगेच निघतो आणि येताना तुला कळवतो बाय असे म्हणत आता अक्षय फोन ठेवतो.
इकडे आता फोन ठेवताच मधुमती म्हणते की अरे तू तुझ्या बायकोला धाकात ठेवायचा अक्षय, तर तीच तुला धाकात ठेवू राहिली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी आता आमच्या फोनवर काय बोलणं झालं, ती काय म्हटली, तुला तिच्याविषयी काहीतरी माहिती आहे का, तू का बोलतेस असं. आणि मुळात तू ज्याला धाक म्हणते ना त्याला धाक नाही म्हणत, तर मुळात प्रेम म्हणतात, प्रेम, असे आता अक्षय मधुमतीला सांगतो. मधुमती म्हणते की कसलं आलं प्रेम, अरे तुझ्यासारखे पुरुष आहेत ना म्हणून या बायकांची मगरुरी वाढली, येऊ दे तिला, मी बघतेच तिच्याकडे, असे आता मधुमती अक्षयला सांगते. मधुमती म्हणते की तिला ना माझा इंगा दाखवतेच आणि सरळच करते मी तिला. अक्षय म्हणतो की मधुमती आजी माझ्या आणि रामाबद्दल तू काहीच बोलायचं नाही आणि तू खरंच तिला ओळखतेस का. अक्षय म्हणतो की तू असं म्हणते ना बायकांनी असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही, असेच कपडे घालायचे, तू जेव्हा तिला भेटशील ना मग कळेल तुला ती. अक्षय म्हणतो की समर्पण कशाला म्हणतात ना हे तुला कळेल. तर मधुमती नाक मुरडते. अक्षय म्हणतो की रमा आणि माझं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि एकमेकांसाठी आम्ही वाटेल ते करू शकतो, असे अक्षय मधुमतीला सांगतो. अक्षय म्हणतो की अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून अगदी जीव देण्यापर्यंत आम्ही काहीही करू शकतो, त्यामुळे माझ्या आणि रामामध्ये तू प्लीज येऊ नकोस, असे अक्षय आता मधुमती आजीला ठणकावून सांगतो. अक्षय म्हणतो की आणि माझ्या आणि पार्वती आजीच्या मध्ये सुद्धा तू तोंड खुपसू नकोस आणि तू तिला कोंडून डांबून ठेवलीस. आणि आता अक्षय आजीला सोडवायला जाऊ लागताच माठी मागून मधुमती म्हणते की अक्षय थांब, कुठं भी जायचं नाहीस आणि दरवाजा उघडायचा नाहीस, राहू दे तिला आतमध्ये आणि तुझ्या बायकोला देखील तू इथे बोलावून घे. तेवढ्यात सीमा सुद्धा तिथे आलेली असते. अक्षय म्हणतो की अशा या त्रासाखाली जगायची आम्हाला सवय नाहीये आणि आम्हाला सवय सुद्धा लावून घ्यायची नाहीये. अक्षय म्हणतो की हे आमचं घर आहे आणि या घरात आम्ही आमच्याच मर्जीप्रमाणे जगणार, असे म्हणत अक्षय आता आई आजीला दरवाजा उघडून सोडवायला जातो. आणि आता अक्षय आई आजीला घेऊन बाहेर येताच मधुमती म्हणते की ग म्हणे हे घर आमचं आहे, विचार तुझ्या आजीला अक्षय हे घर तुमचं आहे का. तेव्हा अक्षय मधुमतीकडे बघतो. मधुमती म्हणते की अरे अक्षय तुझ्या या आजीने ना माझ्या नवऱ्याला फसवलं आणि त्याला वेड्याच्या इस्पितळात टाकलं आणि मग आमची सगळी संपत्ती आणि हे घर ताब्यात घेतलं, असे मधुमती आता अक्षयला सांगताच अक्षय आता आई आजीकडे बघतो. मधुमती म्हणते की त्यावेळेस मला कळत नव्हतं, मी दूध खिळी होती आणि त्यावेळेस माझ्याकडे काही पुरावे सुद्धा नव्हते. मधुमती म्हणते की पण आता माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आता जर मी ठरवलं ना तर तुझ्या आजीला मी जेलामध्ये कशी टाकते ना ते तू बघ. आणि लगेच हात करत अक्षय आता आजीला म्हणतो की आजी, मधुमती आजी काय सांगते हे सगळं खरं आहे का. तर आता मधुमती आई आजीकडे बघते तर अक्षय आजीच्या तोंडाला हात लावत म्हणतो आजी सांग ना खरं काय आहे. तेव्हा मधुमती पार्वती आजीकडे बघत म्हणते की सांग ना पार्वती खरं काय आहे ते, आता का तुझी दात खिळी बसली आणि सांग काय खरं आहे ते. तर आता आई आजी म्हणते की अक्षय हे खरं आहे, पण अरे मी हे फक्त माझ्या एकटीसाठी नाही केलं तर अख्ख्या कुटुंबासाठी केलं. तर तेवढ्यात अक्षय म्हणतो की बास आई आजी. डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो बस झालं आता हे सगळं आणि आपल्या घरातले प्रॉब्लेम संपतच नाहीयेत. एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम डोकं वर काढतो. ती रेवा घराबाहेर पडली आणि आता हे नवीनच नाटक सुरू झालं. अक्षय वैतागून म्हणतो काय आहे हे सर्व आणि आता ना मला या घरात राहायचंच नाहीये. अक्षय म्हणतो की आता मला या घरात राहायचंच नाही, मी आणि रमा दुसरीकडे कुठे जाऊन राहू. आणि लगेचच अक्षय रागाने त्याचे शूज घालू लागतो आणि जाण्यासाठी निघतो. तर आता जान्हवी आनंद सगळेजण अक्षयला म्हणतात अरे अक्षय थांब. तेवढ्यात सीमा आता अक्षय समोर येते आणि म्हणते की नाही अक्षय तू खरंच रमाला घेऊन कुठेतरी तुझ्या बायकोला घेऊन लांब राहायला जा एक, त्यामुळे तुम्ही दोघं सुखी राहतील. सीमा आता मधुमतीकडे बघत अक्षयला म्हणते की अक्षय रमाला इथे नको आणू. आणि आता रमा सुद्धा बाहेर फिरायला निघालेली असते. तेवढ्यात आता सगळं आवरून रमा आता अक्षयला भेटण्यासाठी जाऊ लागताच रमाचा पाय पायरीवरून निसटतो आणि लगेचच रमा विचार करते की आज असं काय होतंय मला आणि माझं लक्ष लागत नाहीये का, यांच्या भेटीमुळे माझं मन सगळे यांच्याकडे गुंतलंय का. तर आता सनसेट पॉईंटवर रमा आता अक्षयला भेटण्यासाठी तिथे आलेली असते आणि आता सनसेट पॉईंटवर येताच त्या
दरीच्या खोलीकडे बघत, खोल दरीकडे बघत आता रमा मोठ्याने आता हाक मारते, रमा अक्षय. तर इकडे अक्षय आता रमाकडे गुलाबाचे फूल त्याचे गुच्छे घेऊन रमाला भेटण्यासाठी निघालेला असतो. तर आता अक्षय पुन्हा रमाकडे येऊन आता काय होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.